भूमिगत शिवलिंग मंदिर पाहून झाल्यावर आता आपण निघालोय हजारराम मंदिर बघायला। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनमोल वाटामध्ये आपलं मनापासून स्वागत। आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हम्पीतील मातंग पर्वत, कोराकल राईड याबद्दल माहिती घेतली। तर त्यानंतर हम्पीतील 5 महत्त्वाची देवळं, ज्यामध्ये विजय विठ्ठल मंदिर, अच्युतराय मंदिर, कंपप मार्गांवरील देवळं ह्या सर्वांचा समावेश होतो। आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपण जे मंदिर पाहणार आहोत ते आहे असं मंदिर ज्याच्या भिंती, खांब सगळीकडे रामायणातील घटनांचं वर्णन आहे आणि हे मंदिर दुसरं कुठलं नसून हम्पीतील सर्वात सुंदर आणि अद्वितीय हजारराम मंदिर आहे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आणि समजून घेऊयात या मंदिराचा संपूर्ण इतिहास। मार्केट है, पान सुपारी बाजार है, बाद में वो तो दीप स्तंभ है। कुछ दसरा फेस्टिवल के पहले उधर दीप लगा था ऊपर। पहले जो दसरा फेस्टिवल इधर ही होता था, अभी मैसूर में करता है। आपको पीछे एक मंदिर दिख रहा है ना, वो तो हजारामा टेम्पल। हजार बोले तो 1000 है। एंटर नॉर्थ साइड में क्या रामायण स्टोरी होता है वो पूरा स्टोरी वॉल के ऊपर ड्राइंग करके बताया, उसके लिए हजारामा टेम्पल बोलते हो। हजार बोले तो 1000 है, पूरा 1000 कार्विंग्स वॉल के ऊपर है। बाद में दसरा फेस्टिवल में कैसा विधि करते हैं, कैसा दाढ़ी करते हैं बोल के पूरा ड्राइंग करके बताया। आप लोग शो अलाउड है, अंदर जाकर टेम्पल दिख गया। आता आपण आलेलो आहोत हजारराम मंदिराच्या इथे। माझ्या मागच्या साईडला खूप छान असं गार्डन आहे आणि त्याचबरोबर इथे आणखीन एक बघायची गोष्ट म्हणजे इथे समजा अंध व्यक्ती कोणी आलेत तर त्यांनाही वाचण्यासाठी खूप छान असं मंदिराचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। मंदिराच्या आत जात असताना उजव्या हाताला आपल्याला छान हिरवळ पाहायला मिळते। मंदिराच्या दर्शनी भागांवरील भिंतीवर राम आणि कृष्ण यांच्यावरील नक्षीकाम पाहायला मिळतं, तर मंदिराच्या आतल्या बाजूला रामायणातील संपूर्ण घटनांचं वर्णन आहे। मंदिराच्या बाहेरच्या भागात शिल्पांच्या 5 रेषा किंवा 5 रेखीव पट्ट्या आहेत आणि त्यात योद्धे, हत्तीवर, घोड्यांवर बसलेले सैनिक, पायी चालणारे सैनिक दिसतात। त्याचबरोबर नृत्य करणाऱ्या स्त्रिया, तालात मग्न होऊन वाजवणारी मंडळी आणि कृष्णलीलेचं नक्षीकाम पाहायला मिळतं। रामायणातील प्रसंग या हजारराम मंदिरांच्या भिंतीवर चित्राटलेले आहेत आणि यासाठी हे मंदिर फेमस आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारावरही आपल्याला गजलक्ष्मी पाहायला मिळते। आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया। या मंदिरात हजारोंच्या संख्येने रामायणातील कथांचं वर्णन आहे आणि म्हणूनच याला हजारराम मंदिर असं म्हणत असावेत। हे मंदिर 15व्या शतकात राजा देवराया यांनी बांधलं होतं आणि ह्या मंदिराच्या रचनेत गर्भगृह, खांब असलेला सभामंडप आणि अर्धमंडप यांचा समावेश होतो। विजयनगरच्या राजांचे खाजगी मंदिर असलेल्या या मंदिरात रामायणाच्या कथेचे वर्णन करणारे चित्र मंदिराच्या प्रत्येक खांबांवर आणि मंदिराच्या भिंतींवर पाहायला मिळतात। हे मंदिर 15व्या शतकात राजा देवराया यांनी बांधलं होतं आणि या मंदिराच्या रचनेत गर्भगृह, खांब असलेला सभामंडप आणि अर्धमंडप यांचा समावेश आहे। कागदावर काढायलाही अवघड असलेली ही चित्र शिल्पकाराने मात्र अगदी सहज हाताने रेखाटलेली दिसतात। प्रत्येक चित्र आपल्याला अगदी जिवंत वाटावं अशा प्रकारे त्यात प्राण ओतून शिल्पकाराने काढलेले आहेत। मंदिराच्या अर्धमंडपामध्ये काळ्या पाषाणातील 4 खांब आहेत, ज्यावरचं नक्षीकाम अतिशय नाजूक आणि सुबक आहे। या खांबांचे 3 भागात विभाजन केलं असून प्रत्येक खांबात सुंदर शिल्प आहेत, ज्यामध्ये गणपती, लक्ष्मी हयग्रीव, कल्की, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान इत्यादी शिल्पांचा समावेश होतो।
अर्धमंडपाच्या बाहेरच्या भागात रामायणातील घटनांचं वर्णन पाहायला मिळतं. त्याची सुरुवात पुत्र कामिष्ठी यज्ञापासून होते, ज्यानंतर पुढे राजा दशरथांनी त्यांच्या 3 राण्यांना प्रसाद देताना दाखवले. रामाने स्वयंवरासाठी धनुष्यबाण तोडलेलं चित्र आहे. अहिल्याच्या मोक्षाचाही प्रसंग इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर राम आणि वाली युद्ध, हनुमान लंकेत गेले असताना रावणापेक्षा आपलं आसन मोठं करण्यासाठी आपल्या शेपटीचं सिंहासन बनवतात, हाही प्रसंग या शिल्पांमध्ये दाखवण्यात आला आहे. रामायणातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजेच राम आणि रावण यांच्यातील युद्ध प्रसंगही या चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या भिंतींवर एके ठिकाणी आपल्याला शिलालेखही पाहायला मिळतो. अप्रतिम, सुंदर हे शब्द इथे कमी पडणार. आता हे बघून जाऊयात पुढच्या वास्तूकडे. सुंदरशा या अशा मंदिरामध्ये रामायणातील अनेक प्रसंग चितारलेले आहेत. त्याचबरोबर या मस्त अशा दगडी रूममध्ये जर आपण पाहिलं तर व्हेंटिलेशनसाठी झरोके कसे तयार केलेत ते आता मी तुम्हाला दाखवते. हजारो वर्ष पुरातन असलेल्या या मंदिरांचा इतिहास पाहिल्यावर हिंदू संस्कृती खरंच किती पुरातन आणि प्रगल्भ आहे ह्याचा दाखला मिळतो. या दोनही मंदिरांचं अप्रतिम असं बांधकाम आणि नक्षीकाम पाहून झाल्यावर आता आपण पुढच्या वास्तू पाहण्यासाठी आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूयात हम्पीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हजारा मंदिराबद्दल संपूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मंदिरांवरचे शिल्प हे फक्त शिल्प नसून आपल्या समृद्ध इतिहासाचा दाखला आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. इतिहास जसाच्या तसा ह्या शिल्पांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपणही हा आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत नक्की जतन करून पुढे न्यायला हवा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.